मत्स्य अवतार भगवान विष्णूचे पहिले अवतार आहेत. यांचा अवतार प्रारंभी झाला होता. या अवतारात भगवान विष्णूने माशाच्या रूपात अवतार घेतला आणि पृथ्वीला जलप्रलयापासून वाचवले. एकदा ब्रह्मदेवाच्या निष्काळजीपणामुळे एक दैत्य हयग्रीवने वेद चोरले. वेदांच्या शिवाय संसारात अज्ञान आणि अधर्माचा अंधार छाटला. भगवान विष्णूने धर्माच्या रक्षणासाठी मत्स्यरूप धारण केले. एकदा सत्यव्रत नावाचा एक राजा कृतमला नदीत स्नान करत होता. त्याने तर्पण करण्यासाठी जेव्हा जल घेतले तेव्हा त्यात एक लहानशी मासेही आली. राजाने मासे नदीत सोडले. माशाने राजाला सांगितले, राजन, मला एक मोठा मासा खाईन, कृपया मला वाचवा. राजाने मासे आपल्या कमंडलात ठेवले. रात्रभर माशाचे शरीर इतके मोठे झाले की कमंडल छोटा पडला. राजाने माशाला एका भांड्यात ठेवले, परंतु भांडेही छोटे पडले. राजाने माशाला एका सरोवरात टाकले, परंतु सरोवरही छोटा पडला. शेवटी राजाने माशाला समुद्रात टाकले. समुद्रातही माशाचे शरीर इतके मोठे झाले की समुद्र छोटा पडला. माशाने राजाला सांगितले, राजन, तुम्ही मला एका नावावर घेऊन जा. 7व्या दिवशी प्रलय होईल. सारी पृथ्वी जलमग्न होईल. फक्त तुम्हीच मला वाचवू शकता. राजाने माशाला एका नावावर घेतले. 7व्या दिवशी प्रलय आला. सारी पृथ्वी जलमग्न झाली. फक्त राजाची नाव जलात तरंगत होती. माशाने राजाला सांगितले, राजन, मी भगवान विष्णू आहे. मीच हयग्रीवपासून वेद हिसकावून घेतले आहेत. मी तुम्हाला वेद परत देत आहे. माशाने वेद राजाला दिले आणि सांगितले, राजन, तुम्ही या वेदांना सुरक्षित ठेवा. हे वेद संसारासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. माशाने हयग्रीवाचा वध केला आणि वेद पुन्हा ब्रह्मदेवांना दिले. अशा प्रकारे भगवान विष्णूने मत्स्य अवतारात वेदांचे रक्षण केले आणि संसाराला जलप्रलयातून वाचवले. मत्स्य अवताराचे महत्त्व. या अवतारामध्ये भगवान विष्णूने वेदांचे रक्षण केले. वेदांना संसाराचे ज्ञानाचे भंडार मानले जाते. या अवतारात भगवान विष्णूने जलप्रलयापासून पृथ्वीला वाचवले. यामुळे संसारातील प्राण्यांचे रक्षण झाले. या अवतारातून हा संदेश मिळतो की भगवान नेहमी धर्माचे रक्षण करतात आणि अधर्माचा नाश करतात. मत्स्य अवताराची कथा ही एक अद्भुत कथा आहे. ही कथा आपल्याला भगवान विष्णू महानतेचे दर्शन घडवते. ही कथा आपल्याला धर्माच्या रक्षणाची आणि अधर्माच्या नाशाची प्रेरणा देते.